पुणे विभागामधल्या टॉप 9 बातम्यांचा आता आढावा घेऊया. पुणे जिल्ह्यामधल्या भोर वेल्हा परिसरातील घाट माथ्यावर जोरदार पावसाच्या हजेरी. वरंधा घाटामध्ये 100 मिलीमीटर पावसाची नोंद. पुणे शहरामध्ये आणखी तिघांना झिकाची बाधा. झिकाची रुग्णसंख्या 27 वर. प्रशासनाकडून काळजी घेण्याचं आवाहन. शुल्क माफी देण्याचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रशासनाचे आदेश. केंद्रीय प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थिनींना 100% शुल्क माफी. पुणे म्हाडाची लवकरच दुसरी सोडत काढली जाणार. काल पुणे म्हाडाची 4850 घरांची संगणकीय सोडत. गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांची माहिती. लोणावळ्यामध्ये मुसळधार पाऊस. गुरुवारी 148 मिलीमीटर पावसाची नोंद. नदी नाल्यांना पूर. पुण्यामधल्या मुळशीच्या कोळवण खोऱ्यामध्ये प्रायोगिक तत्वावर 25 एकर क्षेत्रावर यांत्रिक पद्धतीनं भात लागवड. मुळशी कृषी विभागाचा उपक्रम. शेतकऱ्यांचा खर्च वाचणार. मावळच्या पवना धरणाचा पाणीसाठा 36.32%. लोणावळा घाटमाथ्यावर पडत असलेल्या पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ. पुणे शहरामधील वाहतुकीचा वेग वाढणार. मुख्य 32 रस्त्यांवर वाहने लावण्याचे व्यवस्थापन. वाहतूक नियंत्रण साधनं. चौक सुधारण्याचे उपक्रम. वाहतूक विभाग आणि महापालिका प्रशासनाकडून संयुक्तरित्या प्रयत्न सुरू.